अमृता अशोक खेडकर वयवर्ष 20 आणि मोहिनी गौत्रे वयवर्ष 20 असं मृत विद्यार्थिनींची नावं आहेत. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली असून दोन्ही तरुणी यवतमाळ येथील वाधवानी फार्मसी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. शुक्रवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास अमृता आणि मोहिनी आपल्या काही वर्गमित्रांसोबत यवतमाळ नजीकच्या बोरगाव धरणाच्या परिसरात फिरण्यासाठी गेल्या होत्या. पावसाळ्याच्या दिवसात चहूकडे पसरलेली हिरवळ आणि भरलेले धरण यामुळे हा परिसर पर्यटकांना आकर्षित करतो. सर्व मित्रमैत्रिणी निसर्गाचा आनंद लुटत असताना अमृता आणि मोहिनी धरणाच्या काठावर अगदी पाण्याच्या जवळ गेल्या. मात्र पाण्याचा आणि काठावरील निसरड्या भागाचा अंदाज न आल्यानं अमृताचा अचानक पाय घसरला आणि ती थेट खोल पाण्यात कोसळली. आपली मैत्रीण डोळ्यासमोर पाण्यात बुडत असल्याचं दिसताच मोहिनीनं क्षणाचाही विलंब न लावता तिला वाचवण्यासाठी हात पुढे केला. परंतु पाण्याचा तीव्र प्रवाह, काठावरील चिखल आणि अमृताला बाहेर काढताना झालेली ओढाताण यामुळे मोहिनीचाही तोल गेला. काही क्षणातच दोघीही खोल पाण्यात खेचल्या गेल्या. त्यांच्यासोबत आलेल्या एका युवकानं प्रसंगदान राखून तातडीनं पाण्यात उडी घेतली. त्यानं दोघींपर्यंत पोहोचून त्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पाण्याचा अथांग तळ आणि दोघींचे वजन यामुळे त्या युवकाचे प्रयत्न अपुरे पडले. स्वतःचा जीव वाचवत अखेर त्याला हतबल होऊन काठावर परतावं लागलं. घटनेची माहिती मिळताच यवतमाळ ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि स्थानिक बचाव पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक गोताखोरांच्या मदतीनं वेगानं शोध मोहीम राबवून दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मुलीच्या पालकांनी धरणाकडे धाव घेतली. आपल्या उमलत्या वयातील मुलींचे निष्प्राण देह पाहून पालकांनी केलेला आक्रोश उपस्थित सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवले.